नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेमिस्टर सेकंडच्या मॅनेजमेंट प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन व्यवस्थापन तत्त्वे आणि उपयोगिता या विषयाच्या पहिल्या 2 टॉपिकनंतर आपण मोटिवेशन आणि लीडरशिप आज आपण तिसऱ्या टॉपिकला सुरुवात करतो आहे. या तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण मॅनेजमेंटची 2 कार्ये आपण अभ्यासणार आहोत. एक आहे कोऑर्डिनेशन आणि दुसरं आहे कंट्रोलिंग. कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय आणि कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण. या टॉपिकमध्ये आपण समन्वयाची संकल्पना अभ्यासणार आहोत. समन्वयाची गरज आणि आवश्यकता अभ्यासणार आहोत. समन्वयाची तंत्र आपण अभ्यासणार आहोत. समन्वयाच्या बाबतीमध्ये या 3 गोष्टी आपण अभ्यासल्यानंतर नियंत्रण आपण सुरुवात करणार आहोत. नियंत्रण हे व्यवस्थापनाचं शेवटचं कार्य समजलं जातं. ती संकल्पना काय आहे, त्याची प्रक्रिया काय आहे, नियंत्रणाच्या मर्यादा कोणत्या असतात, परिणामकारक नियंत्रणाची तत्त्व आणि नियंत्रणाची तंत्र एवढा आपल्याला अभ्यास या युनिटमध्ये करायचा आहे. तर आपण समन्वयाच्या संकल्पनेच्या अभ्यासाला सुरुवात करूया. समन्वय हे व्यवस्थापनाचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. सगळीच व्यवस्थापनाची कार्य महत्त्वाची आहेत, कारण ती कार्य यशस्वीपणे पार पाडल्याशिवाय नियोजन टू नियंत्रण व्यवस्थापनच यशस्वी होऊ शकत नाही. समन्वय हे व्यवस्थापनाचा अत्यंत मूलभूत अविभाज्य आवश्यक भाग आहे आणि आजकाल तो खूप महत्त्वाचा बनलेला आहे. त्याची कारणं तुम्हाला पुढच्या व्याख्यानाच्या मध्ये लक्षात येऊ शकते. मानवी संसाधन मनुष्यबळ उद्दिष्टपूर्तीसाठी जे काही तुमचे संख्यात्मक, आर्थिक, सामाजिक, गुणात्मक, संख्यात्मक जे उद्दिष्ट आहेत ती एकत्र आणून त्यामध्ये चांगले संबंध निर्माण करण्याचे कार्य समन्वयाचे असते. थोडक्यात मानवी संसाधन मनुष्य व्यक्ती कोणत्याही विभागामध्ये कोणत्याही उद्दिष्टासाठी कोणत्याही गोष्टीसाठी कार्य करत असू दे, पण त्या सगळ्यांच्यामध्ये समन्वय असणं आवश्यक आहे. व्यवसाय हे एकट्या व्यक्तीचं काम नसतं. त्याच्यामध्ये असंख्य लोक काम करत असतात, असंख्य हात काम करत असतात. त्या हातामध्ये त्या लोकांच्यामध्ये कमालीचं कोऑर्डिनेशन असावं लागतं. एक काम दुसऱ्या कामावरती आधारित असतं, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवरती अवलंबून असतो. हे अवलंबित्व आणि आधार याला कोऑर्डिनेट करायचं आहे. व्यवसायात विविध विभाग असतात. प्रत्येक विभागात असंख्य कर्मचारी कार्य करीत असतात. अशा विविध आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये आणि त्यांच्या कार्यामध्ये एक सूत्रता निर्माण केल्याशिवाय अपेक्षित उद्दिष्ट वेळेवर साध्य करता येणार नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही जी 1000, 2000, 500, अगदी 20, 10, 5 जेवढी काही तुमचे लोक असतील त्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतील, वेगवेगळ्या विभागात काम करत असतील, वेगवेगळं कार्य करत असतील, तरीसुद्धा ती कार्य एकमेकावरती प्रत्यक्ष अवलंबून असतात. म्हणून त्या सगळ्यांच्या कामामध्ये एक सूत्रता असायला पाहिजे, तरच तुमचं फायनल ऑब्जेक्ट आहे ते तुम्हाला अचीव्ह होऊ शकतं. आता आपल्याला माहीत आहे की वेगवेगळे विभाग कोणते असतात. उत्पादन विभाग असतो, खरेदी विभाग असतो, जाहिरात, मालसंग्रहण, विपणन, वित्त, सगळे अनेक विभाग असतात. आता समन्वय जे आहे हे समन्वय व्यवस्थापनाचं एक स्वतंत्र कार्य आहे का? हा मनामध्ये प्रश्न असतो. वस्तू उत्पादनापासून ती वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्यापर्यंत अनेक कार्य व्यवस्थापनाला करावी लागतात. व्यवसायात त्याकरता विविध विभागांची निर्मिती केली असते. मी आता विभाग सांगितले तुम्हाला: उत्पादन, खरेदी, जाहिरात, साठवणूक, विपणन, वित्त वगैरे. ह्या सर्व विभागामध्ये जे कार्य केलं जातं ते कार्य एकमेकावरती अवलंबून असतं आणि त्यामुळेच अशा सर्व विभागात समन्वय साधावा लागतो. आणि मी मगाशी जो प्रश्न लक्षात घेतला की व्यवस्थापन हे खरोखर व्यवस्थापनाचं स्वतंत्र कार्य आहे का? कारण यावर तज्ज्ञांच्या मध्ये मतभेद आढळतात. संपूर्ण कार्याचं नियोजन करीत असताना
संघटनेची निर्मिती करीत असताना आणि त्याच्या कार्याचं नियंत्रण करीत असताना प्रत्येक व्यवस्थापक समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत असतो, अशा अनेक तज्ज्ञांना वाटतं. आणि तुम्ही प्रत्यक्षात कोणत्याही व्यवसायामध्ये बघितलं तर समन्वय असणं आवश्यक असतं. काही लोक काय म्हणतात की नियोजित उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यवस्थापकांना प्रत्येक स्तरावरती समन्वयाचे कार्य स्वतंत्रपणे करणे आवश्यक असते. ह्या तज्ज्ञांचं मत अतिशय क्लिअर आणि स्पष्ट आहे. तुम्हाला आढळून आणून बाजूला आणि त्याच्या दुसऱ्या कार्याच्या अंतर्गत समन्वय नाही, तर समन्वय हे प्रत्यक्ष तुम्हाला स्वतंत्रपणे करावंच लागतं, असं ह्या काही तज्ज्ञांचं मत आहे. समन्वयाला व्यवस्थापन प्रक्रियेचे सार म्हणजे इशन्स, आर्क असं म्हटलेलं आहे. समन्वय नसेल तर सगळ्या गोष्टी बिघडू शकतात. प्रसिद्ध विचारवंत मोने आणि नॅले यांच्या मते समन्वय व्यवस्थापनाचे पहिले तत्व असून इतर सर्व तत्वे त्यात समाविष्ट असतात. तर हेनरी फेवॉल काय म्हणतात, समन्वयाचे कार्य हे योजना तयार करणे, संघटन, आदेश देणे या कार्यापासून वेगळे करता येणार नाही. तरी सुद्धा समन्वय हे व्यवस्थापनाचे केवळ एक कार्य आहे यापेक्षा तो व्यवस्थापनाचा आवश्यक भाग आहे असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. तुम्ही काही म्हणा, पण व्यवस्थापनामध्ये समन्वय हे महत्त्वाचं आहे. व्यवसायाची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे तुम्हाला अपेक्षेनुसार पूर्ण व्हावीत म्हणून व्यवसायाचे विविध विभाग, विविध कार्य यामध्ये सुसंगतपणा आणि समतोल निर्माण करणं हे समन्वयामध्ये अभिप्रेत असतं. समन्वयाची व्याख्या आपण लक्षात घेऊया. समन्वय म्हणजे सामूहिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यक्तिगत प्रयत्नामध्ये एकात्मता निर्माण करण्याकरिता व्यवस्थापनाकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नाचे सार होय. इथं सुद्धा सार हा शब्द वापरला, इशेन्स. कुंटज आणि ओडोनले यांची व्याख्या आहे. म्हणजे सामूहिक उद्दिष्ट साध्य करणे एका व्यक्तीचं काम नाही, समूह आहे. त्या समूहाच्या व्यक्तींच्या कामामध्ये एक सूत्रता पाहिजे, समन्वय पाहिजे, कोऑर्डिनेशन पाहिजे. एकाचा एक प्रयत्न चालू आहे, दुसऱ्याचं दुसरं चालू आहे असं नाही. एकात्मता. फायनल उद्दिष्ट व्यवसायाचं जे आहे ते एकच आहे. तुम्ही वेगवेगळी काम करत असाल, वेगवेगळ्या गोष्टी करत असाल, पण ते कशासाठी करताय, तर ते मेन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. आणि ते मेन उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर तुमच्या सगळ्यांची कामं आहेत त्याच्यामध्ये एक सूत्रता पाहिजे, समन्वय पाहिजे. सामान्य उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी करण्यात येणाऱ्या सामायिक प्रयत्नामध्ये सुसूत्रता व सुविस्तार निर्माण करण्याला समन्वय असे म्हणतात. हे या ठिकाणी क्लिअर सांगितलेलं आहे. समन्वय म्हणजे एखाद्या संस्थेचे कार्य सुरळीतपणे चालावे आणि यश प्राप्त व्हावे याकरता तिच्या सर्व कार्यामध्ये सामंजस्य स्थापन करणे, हेनरी फेवॉल म्हणतात. समन्वय म्हणजे कोणत्याही कार्याला योग्य वेळ, योग्य खर्च आणि कामाचा योग्य दर्जा देण्याच्या दृष्टीनं कनिष्ठांच्या प्रयत्नांचे केलेले सुव्यवस्थित नियोजन होय. या संयुक्त प्रयत्नामुळे ठरलेली उद्दिष्टे गाठणे शक्य होते, हायमन यांची व्याख्या आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या जर व्याख्या आपण लक्षात घेतल्या तर समन्वय किती महत्त्वाचा आहे, समन्वय किती आवश्यक आहे हे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येतं. तर समन्वयाची संकल्पना लक्षात घेत असताना समन्वय कार्य स्वतंत्र आहे व्यवस्थापनाचं, हे आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे. कारण बरेच जरी एकमत नसेल, वाद असतील, तरीसुद्धा आजकाल मोठ्या आकाराच्या कंपन्या, व्यवसाय, एकमेकांचे प्रत्यक्ष संबंध न येणं, अप्रत्यक्ष संबंध आणि कामामध्ये वाढलेली इतकी विविधता, वैशिष्ट्यीकरण यामुळं विद्यार्थी मित्रांनो समन्वयाला आज महत्त्व द्यावं लागतं. समन्वयाचा विचार आपल्याला करावा लागतो आणि त्याशिवाय आपल्याला व्यवसायाच्या पुढच्या कार्याकडे जाता येत नाही.
म्हणून समन्वयाच्या संकल्पनेमध्ये आपण एवढं लक्षात घेऊ शकतो की जर तुम्हाला पूर्वनिर्धारित उद्दिष्ट पूर्ण करायचे असतील तर व्यवसायाच्या विविध विभागामध्ये, त्या विविध कार्यामध्ये सुसंगतपणा, समतोलपणा, सुव्यवस्थितपणे नियोजन या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच गोष्टी आपल्याला समन्वयामध्ये साध्य करावयाच्या असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक छोटासा पार्ट होता. पूर्वी तो 4-5 मार्काला विचारला जायचा, समन्वयाची संकल्पना, अर्थव्याख्या वगैरे. तर तो या ठिकाणी आपण आज संपवतोय. तुम्ही हे माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढच्या तासाला आपण समन्वयाची गरज, आवश्यकता हा भाग आपण अभ्यासूया.